प्रभू श्रीराम ह्या काही दिवस त्यांनी लोणावळा केलं आणि लोणावळहून नाशिकला गेले, पंचवटे गेले. या रस्त्यामधून गेले, याचं पूर्ण वर्णन सापडलेलं आहे. प्रभू श्रीरामाचं जे मंदिर आहे तिथे खूप वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. कारण की इथे फक्त प्रभू श्रीरामाची एकटीच मूर्ती आहे, एकच मूर्ती आहे. ज्यानेला आपण कुठेही आपण प्रभू रामाचं मंदिर बघतो, राम लक्ष्मण सीता तिघांच्या मूर्ती असतात किंवा काही मंदिरामध्ये हनुमानाचं स्थान मिळतं. पण लोणारला एकच मूर्ती आहे आणि प्रभू श्रीरामाच्या जेवढ्या मूर्ती असतात ह्या सगळ्या धनुर्धारी असतात, त्याच्यामध्ये धनुष्य बाण असतो. पण जे लोणारचं वैशिष्ट्य इथे एकच मूर्ती आहे आणि तिन्ही शस्त्र मूर्ती आहे. आता इथे मूर्ती का आहे? पुराणामध्ये असा उल्लेख आहे की प्रभू रामांनी आपल्या वडिलाच्या दशरथ राजाच्या श्राद्धविधी लोणारला केला होता. आता श्राद्धविधी जे होतो हा सगळ्यात मोठ्या पुत्राच्या हातावर होतो. राम ही सगळ्यात मोठी पुत्र आहे, मग ती इथे एकटी आहे. आणि श्राद्धविधीला मनुष्य निशस्त्र पाहिजे, त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही पाहिजे. त्याच्यामुळं इथे एकच मूर्ती आहे. आणि आर्किटेक्टद्वारा जर का मंदिर बघितलं ते खूप सुंदर आर्किटेक्ट केलेले आहे त्यावेळेस या दौराच्या काळामध्ये. ह्या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे, इथे एका व्यक्तीच्या 3 सावल्या पडतात. आपण जनरली आपण कुठे उभे राहतो तर आपली एकच सावली पडते. पण या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपण उभं राहिलो तर आपल्यामध्ये 3 सावल्या तयार होतात. म्हणजे लाईट सोर्स असा केलेला आहे. मूर्तीवरती एक सावली पडते, 2 कोपऱ्यामध्ये 2 सावल्या पडतात. म्हणजे जेव्हा आपण देवाचं दर्शन घेऊ तर राम लक्ष्मण सीता तिघांचं आपल्याला दर्शन होतं.